नमस्कार, मी अशाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत खाजा. हा इंडियन पारंपरिक मिठाई आहे आणि ही सणासुदीला जास्त प्रमाणात बनवल्या जाते. होळीला किंवा दिवाळीला जास्त प्रमाणात बनवल्या जाते. हे महाराष्ट्रापेक्षा दुसऱ्या राज्यामध्ये जास्त प्रमाणात बनवले जाते आणि ते बहुते खाजा नाव खारीसारखे त्याला लेर येतात म्हणून त्याला खाजा म्हणलेला आहे. 2 वाट्या मैदा घेतलेला आहे, पाव वाटी तूप घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि आता तुम्हाला मैदा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि असा मिक्स करायचा. तुम्ही तूप थोडंसं गरम करून पण घेऊ शकता आणि आटा असा मळायचा आहे की जास्त सैलही नाही मळायचा, घट्टही नाही मळायचा. आता तुम्हाला 3 चमचे तूप घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर 2 चमचे कॉर्नफ्लोअर घालायचा आहे. कॉर्नफ्लोअर नसलं तर तुम्ही मैदासुद्धा घालू शकता आणि असंच चांगल्या प्रकारे तुम्हाला ते फेटून घ्यायचं आहे. असं फेटल्यानंतर त्याचं जे असं चांगलं फेटून घ्यायचं आहे. डिटेल रेसिपी त्रिकोणी बटनावरती जाऊन क्लिक करा आणि तिथे तुम्हाला डिटेल रेसिपी मिळेल. असं बघा चांगला आपला साठा तयार झालेला आहे आणि आता आपल्याला थोडंसं हलकंसं पोळपाटाला तेल लावून घ्यायचं आहे. तुम्ही मैदा पण लावू शकता आणि एकसारख्या आकाराचे 3 उंडे करून घेतलेले आहेत. 3 उंड्याचे एकसारख्या चपात्या करायच्या आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला ह्याच्यावरती एकसारखा साठा लावून घ्यायचा आहे. पहिलेच ह्याला चपातीला साठा लावलेला आहे. त्याच्यानंतर वरच्या ह्याला चपातीला पण साठा लावून घ्यायचा आहे. चपातीसारखंच लाटायचं आहे. ही चपाती नाही आहे पण चपातीसारखं लाटायचं आहे. परत त्याच्यानंतर तिसरी चपाती ठेवायची आहे. त्याला पण असं साठा लावून घ्यायचा आहे आणि थोडासा कमी पडायचा हलकासा हाताने हलकंसं असं ओढायचं एक मैदा आहे त्याच्यामुळे ते कव्हर होते. आणि आता हा रोल तुम्हाला टाईट रोल करायचा आहे. रोल लूज करायचा नाही आहे आणि हलक्या हाताने असं रोल करत 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 जायचं आहे आणि नंतर तुम्हाला थोडासा फिरवायचा आहे आणि अशा प्रकारे हलक्या हातानेच तुम्हाला तो रोल फिरवायचा आहे हलकासा. त्याच्यानंतर तुम्हाला एकसारखा बघा रोल तयार झालेला आहे. आता आपण जसं करंजीला कट करतो 1-1 इंचाचे कट मारायचे आहेत आणि एकसारखे कट मारायचे आहेत म्हणजे एकसारखे त्याचे खाजे तयार होतात आणि दोन्ही साईडचे तोंड बंद करायचे आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्हाला तसंच आडवे बोट जसं कट केलेलं आहे तसंच बोट ठेवायचं आहे. आडवे बोट ठेवून तुम्हाला ते प्रत्येक ह्याच्यावरती खाज्यावरती तुम्हाला बोट ठेवून चपटा करून घ्यायचा आहे. तोपर्यंत मी एका साईडला पाक करायला ठेवलेला आहे. पाक 1 वाटी पाणी घेतलेलं आहे, 2 वाटी साखर घेतलेलं आहे. आपल्याला 1 तारीख पाक तयार करायचा आहे आणि इकडे खाजा तळून तयार होतो तोपर्यंत तिकडे 1 तारी पाक तयार झाला पाहिजे कारण 1च तारी पाक करायचा आहे. आता बघा आपला खाजा म्हणजे तळून तयार झालेला आहे. बघा कलर पण कसा आलेला आहे. तळताना गरम गरम तो पाकात टाकायचा आहे. अशा प्रकारे आपला खाजा तयार आहे. दिसायला पण सुंदर, खायला पण